हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे म्हणजे होममेड असे गुलाबजाम. होममेड असं बोलता येणार नाही, रेडीमेड ते ह्याच्यामध्ये भेटतात ना, म्हणजे मी डीमार्ट मधून घेऊन आलेली आहे. तर इन्स्टंट बोलू शकतो आपण. तर इन्स्टंट गुलाबजामुन कसे बनवतात, झटपट मी कसे बनवते, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मंथनला गुलाबजामुन खूप आवडतात. मंथनला पण आवडतात आणि मंगेशला पण आवडतात. तर त्यांची फेवरेट डिश आहे. म्हणजे मंथनला मोस्टली गुलाबजामुन, त्यानंतर केक, आईस्क्रीम, वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम, केक वेगवेगळ्या फ्लेवरचे, जास्त करून चॉकलेट फ्लेवरचे. तर आज मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर गुलाबजामुनची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इन्स्टंट गुलाबजामुन कसे बनवतात, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. आणि आता आपण सुरुवात करूया, आपण गुलाबजामुन कसे बनवतात. तर इथे मी हे इन्स्टंट जे प्रीमिक्स असतं ते घेतलेले गुलाबजामुनचं. तर हे आहे 200 ग्रॅम आहे आणि केसरवाला फ्लेवर आहे हा. तर हे आता प्रीमिक्स मी एक परात घेतली आहे खाली. तर परातीमध्ये हे मी आता हे प्रीमिक्स जे आहे ते फोडून घेणार आणि बाजूला इथे तुपाची बाटली पण घेतलेली आहे. तर तूप पण घेणार आहे, आपल्याला तूप पण लागणार आहे. त्यानंतर दूध पण लागणार आहे. पाण्याचा नाही वापर करणार आहे मी, म्हणजे असं दुधामध्ये पण आपण मळू शकतो. पाण्यामध्ये पण काय काय जण मळत असतील, पण मी जास्त करून म्हणजे हाताला तूप लावायचं आणि थोडं थोडं दूध घालून आपण हे आता थोडं बघू शकतो. वाटीभर दूध घेतलंय मी. तर हे थोडंसं दूध घालून मळून घेणार. आणि एकदम दूध घालू नका. तर म्हणजे कसं पातळ पण होईल ना, त्यासाठी. आणि थोडं एकदम दूध घालायचं आणि मळत जायचं. चांगलं मळून घ्यायचं. चपातीचं पीठ कसं मळतो आपण, तर तसंच मळून घ्यायचं. आणि त्यानंतर म्हणजे हाताला जर चिपकत असेल ना, तर त्यासाठी इथे तुपाची बाटली पण घेतलेली आहे मी. तर थोडंसं तूप लावून घेणार आहे हाताला, म्हणजे कसं जास्त आता हाताला चिपकणार नाही त्यासाठी. तर तुम्ही असे खव्याचे पण बनवू शकता, त्यामध्ये थोडासा मैदा ऍड करून. तर खव्याचे पण बनवतो, तसंच असतं ते प्रीमिक्स. पण हे मी आता प्रीमिक्स इन्स्टंट गुलाबजामुन आहे. तुमच्याकडे कोणतरी गेस्ट येणार असतील तर ते तुम्ही असं घरी पटकन बनवू शकता. 1 तासाभरामध्ये रेडी होणारे गुलाबजामुन आहेत. आणि असं चांगलं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने, भाकरीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं. आणि हाताचा जो पंजा असतो ना, तर त्याचा जास्त जोर लावायचा पिठाला, म्हणजे कसं एकदम स्मूथ होतात. बघू शकते ते असं हातात, म्हणजे कसं एकदम गुलाबजामुन असतात ना, तर ते त्याला आकार पण छान येतो आणि अजिबात फुटत नाहीत कुठे. तर त्यासाठी तर इथे मी आता मस्त असं पीठ डो तयार झालेला आहे आता गुलाबजामुनचं. आणि हाताला पण आता पीठ चिटकलेलं नाहीये, त्याच्यामुळे कसं व्यवस्थित असा इथे झालेला आहे, म्हणजे पीठ चांगलं मळलेलं आहे. तर पीठ चांगलं मळून घ्यायचं. आणि मंथनला कसं जास्त करून गुलाबजामुन खूप आवडतात. गुलाबजामुन, आईस्क्रीम, तुम्हाला मी सांगितलं की त्याला गुलाबजामुन, आईस्क्रीम, त्यानंतर वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम, केक वेगवेगळ्या फ्लेवरचे. आता घरी कसं केक बनवते ते, त्यामुळे मंथनला खूप आवडतात. आणि हे इथे असं मी छोटे असे गोळे करून घ्यायचे. तुम्ही चपटे करून घेऊ शकतात, गोल करू शकतात, म्हणजे असे उभे करू शकतात. तर गुलाबजामुनला कोणताही आकार देऊ शकता तुम्ही. तर इथे मी असे गोल बनवून घेतले. आणि एका साईडला इथे गॅसवरती गरम इथे टोप ठेवलाय, स्टीलचा टोप ठेवला. तर त्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढेच तुम्ही साखर घ्यायची मेजरमेंटने. आता 200 ग्रॅम आपलं प्रीमिक्स आहे, तर त्यानुसार मी इथे साखर घेतलेली आहे. 3 वाट्या साखर घेतली, 3 वाट्या इथे पाणी घेतलं. तर त्याच्यामध्ये आता आपण हे इथे बारीक करून घेतलेला आहे गॅस. आणि इथे आता पाक तयार व्हायला ठेवतोय. एक तारी पाक बनवतात तसं नाही बनवणार आहे. आणि ही इथे मला खाली मेघा आता व्यवस्थित गोळे करून देते. मेघा म्हणजे माझी भाची, तर ती सुट्टीला आलेली आहे ती. आणि एका साईडला मस्त असं पाक बनतो आहे. आणि एका साईडला मी आता इथे जे गोळे केलेले आहेत ना, तर ते इथे तळून घेणार आहे. तर गॅसची पहिल्यांदा फ्लेम मी थोडी मीडियम ठेवली. त्यानंतर बघितलं आधी व्यवस्थित तेल तापलेलं आहे की नाही. तेल तापलेलं आहे व्यवस्थित. छोटासा एक गोळा टाकून बघितला, व्यवस्थितपणे गोळा जर वरती आला तर आपलं परफेक्ट असं तेल तापलेलं आहे. तर इथे मस्त असं तेल तापलेलं आहे. तर आता हे सगळे जे गोळे केलेले आहेत गुलाबजामुनचे, तर ते मंद आचेवरती मी इथे भाजून घेणार आहे, एकदम क्रिस्पी गोल्डन आणि ब्राऊन कलरवरती. तर असे चांगले भाजून घ्यायचे. आणि गुलाबजामुन कसे हे इन्स्टंट होतात. 1 तासाभरामध्ये म्हणजे गुलाबजामुन व्यवस्थित पाकामध्ये मुरतात. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि कोण गेस्ट वगैरे येणार असतील किंवा अचानक म्हणजे आणि कसं काय काय जणांना सवय असते
की जेवल्यानंतर गोड खायची, तर इथे मंगेशना खूप सवय आहे गोड खायची, तर त्यामुळे कसं काय नाही काहीतरी असं गोड लागतं जेवल्यानंतर, असं म्हणतात की जेवण डायजेस्ट व्यवस्थित होतं. तर इथे थोडंसं गुलाबजामुन, आज म्हटलं गुलाबजामुन बनवूया, आणि ते मस्त असे भाजून घ्यायचे. आणि तेल चांगलं गरम झालं की बघू शकतात हे असे वरती पटपट म्हणजे पटकन येतात तेलामध्ये टाकल्यानंतर, पटकन असे खाली चिपकत नाही ज्या वेळेला तेल चांगलं गरम झालेलं असेल तर ते. आणि मंद आचेवरती भाजून घ्यायचं, म्हणजे आतमधलं जे कोटिंग असतं, म्हणजे जो गुलाबजामुन असतो तो व्यवस्थितपणे भाजला गेला की म्हणजे त्याची टेस्ट वेगळी होते आणि चांगला पाकामध्ये मुरतो पण चांगलाच. आणि चांगले असे भाजले ना गुलाबजामुन, बघू शकता इथे म्हणजे ब्राऊन आणि गोल्डन कलर असे मस्त आलेला आहे. आणि वरतून चांगले भाजले ना मंद आचेवरती पहिल्यांदा थोडेसे भाजून घेतले, आणि चांगले भाजल्यानंतर काय होतं की व्यवस्थित पाकामध्ये मुरतात. आणि ते मस्त असे मी ते तळून घेतलेले आहेत. तर खाली बसून मेघा मला गोळे करून देते, तर ती पण आता इथे सुट्टीला आलेली आहे. तर आता म्हटलं आज गुलाबजामुनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर आपण म्हणजे असे खव्याचे पण बनवू शकतो, खवा म्हणजे आणून रेडीमेड खवा आणून घरी बनवू शकतो गुलाबजामुन, पण हे प्रीमिक्स आहे. प्रीमिक्सचं पण तुम्ही काही काहींचे कसे बनवताना काही काहींचे चांगले पण होतात, काही काहींचे असे म्हणजे मुरताना पण प्रॉब्लेम होतो की म्हणजे एकदम असे हे होतात, म्हणजे नरम पडतात. तर तसे न पडण्यासाठी ही ट्रिक आहे, म्हणजे व्यवस्थितपणे असे भाजून घेतले ना, वरतून कोटिंग असं भाजून घ्यायचं, तर हे काहीच प्रॉब्लेम नाही येणार ज्यावेळेला मुरतात. आणि एका बाजूला मी इथे पाक ठेवलेला आहे. इथे मस्त असे गुलाबजामुन माझे तळून झालेले आहेत, एवढे गुलाबजामुन झाले, मी काही मोजलेले नाही आहेत. आणि इथे गुलाबजामुन पण पाक पण इथे रेडी झालेला आहे. तर पाक थोडासा जास्त पण गरम नाहीये, जास्त पण थंड नाही, एक तारी पाक नाही करायचा आपल्याला. तर असं थोडं जास्त गोड करायचं. तुम्ही वेलची पावडर पण ऍड करू शकता, त्यानंतर तुम्हाला ड्रायफ्रुट्स जर टाकायचे असतील तर ते पण तुम्ही टाकू शकतात. तर मंथन काय करतो, कधी कधी शेंग म्हणजे आपण जे हे टाकतो ना काजूचे गर, तो कधी कधी खात नाही. तर त्यामुळे इथे आता मी जे सगळे गुलाबजामुन बनवलेले आहेत तर ते पाकामध्ये इथे टाकून घेतले मस्त असे. आता इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मुरणार. तर गरम गरम पाकामध्येच टाकायचे, जास्त पण गरम नाही जास्त थंड नाही, तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि इथे बघू शकता इथे 10-15 मिनिटांनंतर मी आता बघते, चेक करते इथे. तर मस्त असा गुलाबजामुन, हा थोडासा जास्तच भाजला होता त्यामुळे जास्त काळा दिसतोय तुम्हाला. तर इथे मस्त असं हे झालेलं आहे, मुरलेले आहेत. आणि थोडंसं कसं आतमध्ये जरासं हे राहिलं, म्हणजे आणि 15 मिनिटं जर मुरला असता, पाण्यामध्ये राहिलं असतं त्या साखरेच्या, तर चांगला मुरला असता. तर मी तुम्हाला दाखवते, बाहेरून असं सॉफ्ट झालेलं आहे आणि आतमधून असं एकदम व्यवस्थित म्हणजे कसं हे झालेलं आहे, मुरलेला पण आहे. तर थोडा आणि 10 मिनिटं ठेवला असता तर चांगला मुरला असता. आणि 10 मिनिटं जर ठेवला असता गुलाबजामुन पाकामध्ये, म्हणजे आता ते जर मुरलेले आहेत, बाकीचे अजून हा जो ठेवला असता तर आणि चांगला मुरला असता. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये गुलाबजामुन सारखे कमेंट करा, गोड गोड कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.